नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गोरेगावमध्ये गोरेगाव वेस्टला द बागवेज या आपल्या मित्राच्या एका कॅफेला भेट द्यायला. चला तर मग. तर येस सिद्धेश, खूप खूप स्वागत आहे तुझं आपल्या 360 कट्ट्यावर मित्रा. नमस्कार. तर येस नमस्कार मित्रा. आधी मला सुरुवातीला जाणून घ्यायचं की द बागवेज कॅफे तुम्ही एकंदरीत कधीपासून स्टार्टअप केलेलं असतं? दादा, आपला द बागवेज कॅफे 2022 साली पहिला आपण घरी प्रॅक्टिस केली. त्यानंतर म्हणजे क्लाउड किचन आपण जसं बोलतो तसं आपण ते घरातून ट्राय केलं. घरातून जवळजवळ मी 8 महिने प्रॅक्टिस केली. म्हणजे जी आपली प्रीमिक्स असतो किंवा आपली ब्राउनीची रेसिपी असते त्यासाठी आम्ही जवळजवळ 8 महिने प्रॅक्टिस केली. घरातून सपोर्ट नव्हताच. आपण मुळात तू मी का मी आपण सगळे तू मराठी बॅकग्राऊंडमधून. तर आमचं असं होतं की धंदा करायचा नाही. तिथून मग आमचं असं आलं की नाहीच करायचं आहे. मग मी म्हटलं क्लाउड किचन करूया आपण. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण काहीच नाही, 1-2 मशीन लागतात, ते करूया. घरातून तसं करत रिस्पॉन्स मला चांगला भेटला. मग 19 नोव्हेंबर 2022 साली मी इकडे गोरेगाव स्टेशनच्या समोर इकडे येऊन आपण आपला पहिला काउंटर चालू केला. ओके. आता जो तू हा काउंटर लावलेला मी पाहतोय त्याच्या पाठी एका चहाचं दुकान आहे. हां, तो सुद्धा मराठी उद्योजक आहे का? त्यांनी जो तुला सपोर्ट केलेला आहे? कारण की असं असतं बऱ्याच वेळा की जे बाहेरून येतात ते एकमेकांना सपोर्ट करतात आणि त्यांची दुकानं वाढवतात. तसं आपण बघतो महाराष्ट्रामध्ये. आणि इथे सध्या कसं चालू आहे गोरेगावमध्ये? गोरेगाव म्हणजे जे आता हे महाराणा अमृततुल्यवाले आहेत. जरी नाव महाराणा असला तरी ते मराठी आहेत. दोघं पण ओनर असं आहेत, अखिल राणे आणि अभिजित पाटील म्हणून. तर त्यांचा मला खूप चांगला सपोर्ट आहे. त्यांनीच मला सांगितलं की म्हणजे मी इथं त्यांना विचारलं तर ते लगेच होकारार्थी होतं की ते म्हटलं की तू पडशील काही होईल, आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू तुझा स्टॉल लाव, थोडा दिवस थांब, काय होतंय नाही होतंय काय, आपण भाड्याचा वगैरे काय टेन्शन नको घेऊ, तू राहा पहिला, उभा राहायला शिक, मग आपण बघू. त्यांचं असं होतं. मग त्यांनी मला सपोर्ट केलं. तिथपासून आजपर्यंत आम्ही सगळे दोघंही सोबत आहोत. जसं माझे कस्टमर्स त्यांना भेटतात, त्यांचे कस्टमर्स मला भेटतात, असं आपलं नेहमी चालू होऊन आम्ही तुमचा बॉन्डिंग होऊन आम्ही आता 4 वर्ष आम्ही कंप्लीट करत आलो आहे. 4 वर्ष. अरे वा वा वा, मस्त. तर मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी आपण कधी खरं तर पाहतोय महाराष्ट्रामध्ये की मराठी उद्योजक तयार व्हायला कुठेतरी काटकसरपणा येतो, म्हणजे तरुणांना उभा राहायला. तिथे एक मराठी उद्योजक आपल्याला एका नवीन तरुणाला उभा करताना दिसतोय. तर मित्रा, तू आता जॉब वगैरे करतोयस का? मग नाही, फुल टाइम आपला कॅफेच चालतो? फुल टाइम आपला कॅफेच असतो. जॉब मी करत होतो, ते थोडा दिवस कॅफे आणि जॉब असं केलं मी. त्यानंतर मग जॉब पूर्णपणे बंद करून आता फक्त आपल्या दुकानावरती कॅफेवरती आपण पूर्ण फोकस आहे. क्या बात आहे. मग ह्यातून तुला इतकं छान इन्कम निघतंय का? आणि आता जे जसं नवीन तरुण आहेत, जसे काही असतात आता कॉलेजमध्ये सुद्धा यंगस्टर्स आले, त्यांना खूप जोश असतो की आता भाई जॉब वगैरे नाही करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट बिझनेस वगैरेच करायचं. त्यांच्यासाठी तू काय सांगशील? बघा, आपण ते बोलतो आपण की जॉब नाही करायचं, आपण एक चांगली इन्कमवाला आपण एक उद्योजक करूया, म्हणजे आपण उद्योजक व्हावं किंवा व्यवसाय करावं. व्यवसायात इन्कम आहेच, नाही अशातला भागच नाही. पण जो व्यवसायाचा म्हणजे मी स्वतःहून इथं अनुभवला की पहिले म्हणजे ते मी तुम्हाला सांगितलं आपल्या घरातून सपोर्ट नसतं. त्यासाठी आपलं एक स्वतःचा आपला एक पर्सनल बॅकग्राऊंड रेडी करायचं. म्हणजे समजा आता उद्या व्यवसाय आपण चालू केला तर समजा आपण पडलोच, मग आपल्या घरामध्ये काय असे इश्यू नको व्हायला. पहिला पण आपला बॅकग्राऊंड रेडी करा. त्याच्यानंतर आपला एक फूड, समजा तुम्ही फूड लाईनमध्ये येत असाल किंवा तुम्ही आपला कपड्या लाईनमध्ये जात असाल किंवा कुठलीही तुमची एक लाईन असेल ती डिस्कस करा. त्याच्यामध्ये किती मार्जिन आहे, तुमची जागा एक सिलेक्टेड करा, काय कसं करायचं ते एकदम हे करा. त्याच्यामध्ये अजून तुमच्या व्यतिरिक्त कोण आहेत त्यांना भेटा, त्यांच्याशी जावा, त्याच्यानंतर तुमची जागा बघा. नाही तर असं कसं होतं माहिती आहे का, भरपूर आपले जे मुलं आहेत ना की मला करायचं, अरे त्यांनी डेझर्ट बाउल केलंय पण डेझर्ट बाउल करतो. मला कमसे कम नाही सांगितलं ना दादा, रोज ते 10 ते 15 कॉल येतात माझ्या इंस्टाग्रामवरती, मेसेज असतात की दादा मला डेझर्ट बाउल करायचं. अरे पण दादा ठीक आहे, तुला डेझर्ट बाउल करायचं, पण तुला डेझर्ट बाउल मध्ये काय जातं, ते जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुला माहीत आहेत का? तुला त्याच्या गोष्टीचा अभ्यास पाहिजे आधी. तू घे ना, तू वेळ घे, तुला काय करायचं आहे ते घे, काय इश्यू नाही आहे. धंदा होणार, सक्सेस होणार, पण त्याच्या आधी जे मूलभूत गरजा असतात ते आधी घे. त्याच्यानंतर तुझं एक बॅकग्राऊंड म्हणजे तुझी इन्कम, म्हणजे 6 महिने जरी तुझे पैसे नाही सुटले तरी पण तुझ्याकडे त्या रेंटचे पैसे तुझ्या हातात पाहिजेत. बरोबर बोल, एकदम बरोबर. 6 महिने काय नको. त्याच्यानंतर एवढे पैसे तरी पाहिजे की घरी तुझे आई वडील असतील काय असेल त्यांचा तुला बॅकअप नसला तरी तुला असा काही इश्यू नाही व्हायला पाहिजे की बाहेरून तू माहीत पडलं तू काढलायस कर्ज काढणार आणि धंदा व्यवस्थित नाही, मग ते कर्जाचा डोंगर, व्याज तू फसणार. आणि त्याच्यामुळे मोस्ट ऑफ आपली मराठी माणसं त्या धंद्यामध्ये फसतात. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, जे माझ्यासोबत येतात बोलतात त्याच्यावरून मला हा एक्सपिरियन्स आहे.
म्हणून कधीही सुरुवात करताना आधी बॅकग्राऊंड पाहिजे आणि ज्या क्षेत्रात उतरायचं आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती. बरोबर. एकंदरीत उडी मारण्यापेक्षा तुम्ही त्या समुद्राचा आधी पहिला अभ्यास करा हा. की तो किती खोल आहे हा. आणि तरच तुम्ही त्या समुद्रामध्ये उडी मारा. तसाच हा आपला खरं तर व्यवसाय असतो. तर मित्र, आता आपल्याकडे काय काय व्हरायटी तू ठेवलीस? आता आपल्याकडे आपलं स्पेशल सिग्नेचर म्हणजे वॉफल्स आहेत जे आपले मल्टीग्रेन बॅटरमधून म्हणतात, होममेड बॅटर्स असतो. त्याच्यानंतर आपण जे आता सगळं व्हायरल चाललंय ते डेझर्ट बाउल, ब्राउनी बाउल, त्याची ब्राउनी आपण घरी बनते, घरी मेकिंग करतो आपण. त्याच्यानंतर आपले मिल्कशेक्स आहेत, मिल्कशेक्स आणि कोल्ड कॉफी वगैरे. त्याच्यानंतर मोहितो झाले, हे सगळं आपलं रेग्युलर आयटमवरती जातं. आणि सीझनलवरती आपण मँगो मिल्कशेक ठेवतो आणि स्ट्रॉबेरी, लंडन व्हायरल स्ट्रॉबेरी जे तुम्ही आता इथे बघू शकता, ते लंडन व्हायरल स्ट्रॉबेरी खूप व्हायरल चालले. ते आपण फक्त सीझनल टू सीझनल वरती असतो. आणि कधी वेळ भेटला तर मॅगी पास्ता असतं, पण ते कधी असतं कधी नसतं असं खेळतो आपण. पण मेन जे आपला फोकस आहे ते वॉफल्स आणि ब्राउनीवरती आहे. ओके. आता एक्झॅक्टली आपला गोरेगाव वेस्टला कुठे लोकेटेड आहे हे जर आपल्या एकदा ऑडियन्सला व्यवस्थित एकदा सांग. आणि एकंदरीत तुझा टायमिंग काय स्टॉलचा? दादा, आपलं स्टॉलचं एकदम म्हणजे रेल्वे स्टेशनचं एक्झॅक्ट अपोजिट, म्हणजे स्टेशनमधून उतरला त्याच नजरेच्या समोर, मिनटं पण मी म्हणत नाही, नजरेच्या समोर आपला स्टॉप लागतो. दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत असतो. लास्टची ऑर्डर आपण 10:30 पर्यंत घेतो. त्याच्यानंतर मग आपण शॉप बंद करतो. ओके ओके ओके. वा, नाईस नाईस नाईस. जसं मला आता आठवतोय, कारण हे सांगायसारखं आहे मला खरं तर आहे की जसं तो तुरंत तुला एक सपोर्ट करतोय मराठी उद्योजक, तसाच राहुल म्हणून आहे. राहुल मिल्कशेकवाला जो दादरमध्ये आहे मित्रांनो, त्याचा आम्ही पहिल्यांदाच पॉडकास्ट सुरू केलेला. म्हणजे लोकल टू ग्लोबल हा जो लोकल एंटरप्रेन्योरची आमची जी आता सध्याची सेगमेंट जी सुरू आहे ते आम्ही त्याच्यापासून केलेली. आणि त्यानेच खरं तर आम्हाला बागवेचा म्हणजे तुझा आपल्याला रेफरन्स दिला आहे की यस त्याच्याकडे जा, तो पण खरं तर उत्तम आहे आणि त्याच्याकडे सुद्धा व्हरायटी भरपूर आहे. म्हणून आज आम्ही तुझ्याकडे आलो. तर अजून मला जाणून घ्यायचं आहे की आता येणाऱ्या ह्या 5 वर्षामध्ये द बागवेज कॅफेला तू कुठे पाहतोस? माझं असं आहे की द बागवेज कॅफे फक्त एक नाव द बागवेज कॅफे आहे. पण मला असं मी इथे येणाऱ्या सगळ्यांना मी नेहमी म्हणतो, माझ्याकडे जेही मराठी मुलं येतात, मला बाकी काही गोष्टींचे मला बोलण्यात येत नाही. म्हणजे जे आहेत त्यांचे धंदे ऑलरेडी त्यांच्या फॅमिलीपासून बेसिक आहेत. आपल्या मराठी मुलांसाठी तू बघितलं असेल की माझे व्हिडिओ किंवा आम्ही कॅप टोपी घातली जी वारकरी टोपी आहे. आणि ही गांधी टोपी नाही आहे, ही वारकरी टोपी आहे. सगळ्यांचा गैरसमज असतो ही गांधी टोपी आहे, पण ही आपली वारकरी टोपी आहे. आणि ही टोपी घालण्याचा अर्थ असा आहे की मी मराठी आहे, मी इथे महाराष्ट्र नाही, मी मराठी आहे, माझा भाऊ मराठी आहे, आम्ही पाठी मराठी आहेत. जो इथे येणारा जे कोणी असेल, कुठल्याही राज्यातून येत असेल, आमच्याशी हिंदी बोलतो, आम्ही हिंदी बोलतो, आम्हाला त्यांच्याशी वैर नाही. पण जो माझा मराठी क्राऊड येतो तोही माझ्याशी हिंदीत बोलतो आणि ते मला नेहमी खटकतो. त्यामुळे मी 6 महिने झाले मी टोपी घालतो. आधी नव्हतो घालत. त्यानंतर 6 महिन्यापासून मला ते नेहमी खटकायला लागलं की माझा मराठी म्हणून माझ्याशी येऊन हिंदीमध्ये बोलतो. म्हणून आम्ही टोपी घालून मराठी माणसांना प्रवृत्त करतो की माझं असं आहे की बागवेज कॅफे कुठे जाईल ह्याचा मला प्रॉब्लेम नाही आहे. पण माझ्यासोबत काही माझे मराठी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत किंवा कोणी ताई असतील, दादा असतील, त्यांनी माझ्यासोबत मिळून आपण काहीतरी एक वेगळं करूया. म्हणजे प्रत्येक आपण जो मुंबई बोलतो त्या मुंबईवरती आपण कुठेतरी म्हणजे बोलताना आपण आपली चैन पाहिजे की ही आमची चैन आहे, ही आमच्या मराठी माणसाची चैन आहे, एक त्यांची चैन आहे. म्हणजे माझ्याकडून समजा कोणी माझ्याकडून आलं, काही शिकलं किंवा बॅटर घेतलं, मी त्यांच्याकडून काहीतरी घेतलं, आपण ती एक जागा पकडली, एक जागा घेतली, त्या जागेवरती एक जागा आपण पकडली, त्या जागेवरती आपण एक फूड मार्केट तयार करूया. फक्त आपण आपली मराठी मुलं. क्या बात आहे, क्या बात. फक्त मोमोजवाले समजा मोमोजमध्ये उतरलो, राहुल दादासारखे शेक्समध्ये उतरले, मी वॉफल्समध्ये उतरलो, काही जणांनी थोडीशी जागा राहिली, आपण काहीतरी वेगळं घेतलं. म्हणजे ती जी मुंबई आहे ती आपण आपल्या मराठी मुलांनी आपण कॅप्चर करूया. क्या बात आहे, क्या बात आहे. हे विजन खरं तर तुझं खूप भारी आहे. कारण की आत्तापर्यंतचा हा माझा एक्सपिरियन्स आहे की जिथे जिथे आम्ही पोचलेलो आहे, ज्या ज्या लोकल एंटरप्रेन्योर्सपर्यंत आम्ही गेलेलो आहे, मराठी उद्योजकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहे, त्यांचं एक असतं की मला 5 वर्षामध्ये माझे 10 आउटलेट्स करायचे आहेत, 20 करायचे आहेत, किंवा एखाद्याचं असं असतं की मला हे हॉटेलमध्ये रूपांतर करायचं आहे. पण तुझं जे विजन आहे की मला एकट्याला नाही जायचं पुढे, मला 5 वर्षामध्ये मला एकट्याला पुढे नाही जायचं, तर मला माझ्या मराठी उद्योजकांना घेऊन पुढे जायचं. ही आयडिया तुझी खरं तर खूप भन्नाट आहे. आणि आमचा ह्या प्रयत्न असेल की यस हे स्वप्न तुझं खरं तर अस्तित्वात उतरलंच पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्व मराठी उद्योजक आहेत त्यांनी खरं तर एकत्र येण्याची ही वेळ आहे आणि आपलं एक स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा निर्माण करण्याची हीच ती आता खरं तर संधी चालू नये असं मला असं वाटतंय. आपण कसं आहे, आपण व्यवसायामध्ये आपण सहसा उतरत नाहीत आणि कोण पाठबळ नसतं. आता माझ्यासोबत मला नेहमी फोन करतात की मला बोलतात की अरे दादा मला वॉफल्स करायचे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे. मी त्या सगळ्या मी कोणाला नाही म्हणत नाही.
तुम्ही उतरा, तुमच्यातून माझा पण फायदा होईल, तुमचाही फायदा होईल, मला काय त्याचा इश्यू नाही आहे. पण कसं असतं, तुम्ही वॉफल्समध्येच खा, म्हणजे मी चांगला चाललोय म्हणजे याचा अर्थ तुम्ही वॉफल्समध्ये तुम्ही पण एक दुसरं काहीतरी व्हरायटी घेऊन या, आपण एक जागा कॅप्चर करूया. आता आमचा नेहमीचा एक प्लॅनिंग असतो, आम्ही आता बोलताना बोलतो की मी असे खूप सारे मित्रांना पकडून ठेवले. तुम्ही जर आता विलेपार्ल्याला गेलात ना, एक फर्स्ट लाईन आहे तिकडे, एक मंचुरियनवाला फेमस आहे, तोही मला म्हणतो, तो पण मराठी आहे, खूप 10-12 वर्ष झाली येतो, तोही मला म्हणते दादा आपण जागा बघूया, आपण काहीतरी पुढे जाऊन हे करूया. म्हणजे कसं सगळ्या कस्टमरला पण व्हरायटीज भेटेल. बरोबर. तुम्ही एकाच स्पॉटला गेला, तुम्ही हे खाल्लं ते खाल्लं, 4 गोष्टी खाल्लात, तुम्ही तिथून निघून आलात, आणि ती गोष्ट झाली आपल्या मराठी माणसाची, ती जागा आपली कॅप्चर. कारण की आता तुम्ही जर बाहेर बघितलात, जर एक्झॅक्टली तुम्ही बाहेर बघितलात ना, जर कुठलाही जा, कुठेही दादर मार्केट, बांद्रा मार्केट, गोरेगाव मार्केट, बोरिवली मार्केट, बाहेरच्या परप्रांतीयाने जागा कॅप्चर केलेली आहे. का ही मुंबई आपली आहे, लिहिलेली आहे, लिहून ठेवलेलं आहे मुंबई मराठी माणसाची, कोणाची भलत्या बापाची नाही, त्यासाठी आपण कोणाची लिहिलेली नाही. मग आपण ह्या क्षेत्रात आपण उतरूया, आणि फक्त म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही उद्योजक व्हावं, नाशातला भाग नाही, उद्योजक व्हा असं नाही. पण आपल्या बाजूला जर माझा खास मित्र जर वॉफल्स करून किंवा शेक्स करून किंवा मोमोज करून होतोय, तर तू त्याच्या बाजूला एक जोडीचा धंदा घेऊन जा, त्याला तोडीचा धंदा नको नेवणार. आपला मराठी माणूस त्याच्यात कुठेतरी कमी पडतो. जे हाईप आहे तिकडे जाऊ नका ना, तुम्ही काहीतरी आणा त्याला हाईप करा ना. बरोबर. मी जेव्हा 2022ला मी वॉफल्स केला, तेव्हा वॉफल्सला एवढा क्रेज नव्हता. आता आम्ही ब्राउनी आम्ही 2022 पासून दादा विकतोय, जवळजवळ 2022 पासून आम्ही दादा विकतोय. ब्राउनी बाउल किंवा डेझर्ट बाउल मला असं वाटतं गेली 6 महिन्यापासून क्रेज आला. वॉफल्सचा तर आत्ता भरपूर करतात, रील्समुळे वगैरे, तो चॉकलेट्समुळे लावून वगैरे, त्याच्यामुळे तो जास्त आता लोकांना ते यंग म्हणजे सध्या झिंझीमध्ये हा खूप क्रेज झालेला आहे. क्रेविंग्स म्हणतात त्यांना जे होते, आणि त्यामुळे ते याच्याकडे जास्त भरपूर आता अट्रॅक्ट झालेले, आणि तो 2022 पासूनच खरं तर हा स्टार्टअप केलेला आहे. कमाल. म्हणजे माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही हाईपकडे पडू नका. हाईपचं कसं असतं दादा माहिती आहे का, हाईप मध्ये आपण जो लवकर वर जातो तो लवकर खाली होतो. तुम्ही अशी वस्तू घ्या ना की त्याला तुम्ही हाईप करा. आता कोणाला इथं म्हणजे विचारा की आपण आपली मुलं जास्त करून कपड्या उद्योगात नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या धर्माची जास्त भेटतात, आपण त्यांच्यामध्ये पडत होत नाही. आता आपले लोक काय करणार, कपडे उद्योग करायला जाणार किंवा दुसरा कोणताही उद्योग करायला जाणार, त्याच्यामध्ये त्यांचं कसं असतं, थोडा दिवस सक्सेस नाही भेटत हे नाही भेटत आहे, अरे त्यांनी पण ते विकले, मी पण थोडा चीप क्वालिटीमध्ये विकतो, असं करतो. त्याच्यामुळे थोडाफार लॉस त्यांना बेअर करावा लागतो. असं करत जाऊ नका. तुम्ही घ्यायचंच आहे ना, तुम्ही तुमचा एक काहीतरी ब्रँड तयार करा. तुम्ही एक गोष्ट तयार करा की बाई माझी ही वस्तू मी मार्केटमध्ये नेणार, त्याला मार्केटिंग करणार, लोक माझ्याकडे येणार, आणि तुम्ही त्या क्षेत्रातले पाहिजे. आता तुम्ही ऐकलं असाल, हा महाराणा अमृततुल्य दुकान आहे, बरोबर. पहिले आपण चहा कुठे प्यायचो, तुम्ही का मी का कोणी आपण टपरीवर चहा प्यायचो, बरोबर. आपण टपरीवर चहा प्यायचो. येवले म्हणून एक आहेत, येवले अमृततुल्य, बाजूला पण ब्रँड आहे येवले अमृततुल्य. त्यांनी हा कॉन्सेप्ट आणले की आपण ह्याला एक कॉर्पोरेट लुक देऊया. त्या मराठी माणसाचं काय थिंकिंग होतं, आपण ह्याला कॉर्पोरेट लुक देऊया. तो सक्सेस झाला, करोडपती झाला, बरोबर की नाही. जागी येवले चहा. मग तसंच आपण एक विचार करूया, एक कुठली तरी वस्तू पकडूया, त्याला काहीतरी एक चांगलं विजन देऊया, एक वेगळी लाईन देऊया, आणि मग त्याला पुढे करून घेऊन जाऊया. माझं म्हणणं असं आहे. सही आहे. तुझा विजन आणि तुझे जे विचार आहेत ना तुझे, खरंच मस्त छान वाटलं तुझ्याशी मला बोलून. तर यास आता काय बनवतोय आपण मित्र? आता आपण तुम्हाला स्पेशल ट्रिपल चॉकलेट ब्राउनी बाउल बनवतोय. ही आपली ब्राउनी होममेड ब्राउनी असते, जी सकाळी आपल्या घरी नेहमी बनते. अच्छा. आणि आपला नेहमीचं एक टार्गेट आहे की ॲटलिस्ट 6 kg ब्राउनी संपली पाहिजे. ही जी ब्राउनी आहे ती आपली घरामध्ये बनवली, प्रॉपर घरामध्ये सकाळी बनली जाते. आता ज्यावेळी सुरुवातीला तू स्टार्टअप केलं त्यावेळी घरातल्यांचा खरं तर सपोर्ट नव्हता, आणि आता खरं तर घरातलेच असं म्हणत असेल तुला की तू हेच कर. आता म्हणजे असं कसं झालं आहे की म्हणजे ॲक्च्युअल मी माझ्या घराण्यात पहिला उद्योजक आहे. घराण्यात मधल्यापेक्षा पहिला आळीतला मी माझा पहिला उद्योजक आहे. आणि आता घरातल्यांचं असं आहे की आईनी सुद्धा जॉब स्किप केला आहे. आई मला या धंद्यामध्ये मतलब आपल्या बागवेस कॅफेच्या फॅमिलीमध्ये प्रॉपर एकदम सपोर्ट करते. वडील असतात, वडील पाठी बसलेत, वडील असतात संध्याकाळी. अरे वा. त्यानंतर फॅमिली पूर्ण सपोर्ट. फॅमिली जो उभा आहे तो कोण आहे? तो माझ्या मावशीचा मुलगा आहे. तोही त्याचा एकदम पूर्ण बॅकअप असतो मला. त्याचा असं आहे की दादा तू फक्त तू चालू केला, तू तुझा पुढचा विजन सांग, मी पाठी आहे. क्या बात आहे.
तर इथे रे माझ्या हातामध्ये आता ट्रिपल चॉकलेट ब्राउनी बाउल आणि मी पहिल्यांदा हे ट्राय करतो. भाई मजबूत गोड आहे भाई, कमाल आहे कमाल. जेव्हा आम्ही आलेलो त्यावेळी बऱ्याच जणांच्या हातामध्ये खरं तर हेच होतं, हा बाऊलच होता. आणि हा का इतका त्यांच्या हातामध्ये आणि का लोक ह्याच्यासाठी वेगळे ते मला आता कळतं. येस मित्रांनो मस्त, तुम्ही सुद्धा या द बागवेज कॅफेला आणि हा बाऊल नक्की ट्राय करा. मी हा पहिला बाईट घेतो. मित्रांनो, जसं वॉफलची खासियत असते की वॉफल पहिलं बाईट घेतल्या घेतल्या क्रंची लागला पाहिजे आणि जसा तो क्रंच तुम्ही घेता त्याच्यानंतरला चॉकलेटचा जो थर आहे, चॉकलेटची जे फिलिंग आहे ते स्मूथली तुमच्या घशावरती रेंगाळलं पाहिजे आणि मस्त ती एक टेस्ट आलेली आहे मिल्क चॉकलेटची. इथे किटकॅटचं जसं एक ग्राइंड केलेलं किटकॅट तुम्हाला दिसतं ह्याच्यावरती, त्याचा एक क्रिस्पीनेस येतो. टू यम्मी यम्मी, नेक्स्ट लेवल. मित्रांनो, बागवेज कॅफेमधली ही कोल्ड कॉफी, चला तर बघूया ह्याची टेस्ट कशी आहे. मस्त स्ट्रॉंग आहे, कोल्ड आहे आणि कॉफीची टेस्ट एकदम स्ट्रॉंग आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करा. तर येस मित्र, मगापासून खूप खाऊन मस्त झालं, एकदम थोडासा पॅक झालेला आहे. आणि ते सुरुवातीला तू ती जे बाऊल दिलेलास तो तर एकदम अप्रतिम होता. आणि त्यानंतर तू चॉकलेट वॉफल दिलंस तेही माझ्या टीमने ट्राय केलं आहे. आणि त्यानंतर कोल्ड कॉफी आणि आता सगळ्यावर एक रिफ्रेशमेंट म्हणून आपण एक मिंट मोजितो. क्या बात आहे, क्या बात आहे. तर एकंदरीत अजून किती आपल्याकडे व्हरायटी आहे, मला जरा एक फक्त एकदा प्रेक्षकांना. आपल्याकडे याच्या म्हणजे वॉफल्स, पॅनकेक्स आणि डेझर्टमध्ये ब्राउनी बाउल हे डेझर्टचं झालं. पिण्यामध्ये आपल्याकडे आपल्या ड्रिंक्समध्ये आपल्याकडे चॉकलेट शेक्स झाले, त्याच्यानंतर मोहितो झाले. त्याच्या व्यतिरिक्त आपली सिग्नेचर कॉफी आहे, म्हणजे स्ट्रॉंग कॉफीसाठी आपण ओळखले जातो. त्याच्यानंतर आपण सीझनलमध्ये स्ट्रॉबेरी वगैरे ठेवतो, स्ट्रॉबेरी, लंडन स्ट्रॉबेरी, किंवा आपला जर मेचा सीझन असेल तर आपण मँगो मिल्कशेक ठेवतो, म्हणजे ओरिजिनल हापूस आंब्याचा शेक आपल्याकडे आपला भेटला जातो. त्याच्यानंतर आपण कधी सीझनलमध्ये कधी मोस्ट ऑफ आपण चालू ठेवतो की मॅगी पास्ता, हे आपल्या स्वतःच एक व्हरायटी आपण एक टेस्ट तयार केलेली आहे आणि आपण ते पण सेल करतो. पण काही इश्यू असले तर बंद असतात, नाही तर चालूच असतो. वा वा वा, काय वाटे. तुला खूप खूप शुभेच्छा मित्रा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. एकदा मित्रांनो टेस्ट करतोय. कमाल कमाल, कडक बनवलंस मित्रा, छान छान, मस्त मजा आली आज तुझ्याबरोबर बोलून मला. आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा 360 काढण्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.